नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. मुंबईतल्या प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा राडा झालाय. दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. दादर पोलीस स्टेशन परिसरात दोन्ही गट आमने सामने आले होते. यावेळी शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गोळीबार केल्याचा आरोप आहे. मात्र सरवणकर यांनी गोळीबाराचा आरोप फेटाळून लावलाय. या प्रकरणी 5 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. राड्याच्या या घटनेमुळे प्रभादेवीमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. विसर्जनादरम्यान शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यामध्ये वाद झाले होते. मंच उभारण्यावरून विसर्जनाच्या दिवशी दोन्ही गटात राडा झालेला होता आणि त्यानंतर पुन्हा दोन्ही गटात वाद उफाळून आला. काय रिॲक्शन ते काही छोटे मोठे वादावाद असतात. ते एका कुटुंबातली लोक आहेत. काय त्याच्यात त्याला काय काही कारवाई नाही. छोटी कुटुंबातली भांडणं असतात. ते कोणी काय वाटेल ते करतील. कोणी काय. आमच्या नेत्यांबद्दल तर वाईट शब्द काढण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवका ज्या कोळी समाजाचे आहेत त्यांच्याबद्दल वाईट बोललं गेलं, त्यांच्या समाजाबद्दल वाईट बोललं गेलं. एवढं नाही तर जबाबदार असे इकडचे लोकप्रतिनिधी आमदार आहेत. त्यांनी इथे येऊन स्वतःकडे असलेल्या पिस्तुलाचा गैरवापर अगदी त्या स्पॉटवर केला. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्या पिस्तुलाचा गैरवापर करून आमच्या लोकांना धमकवण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये एक पोलीस अधिकारी सुद्धा जखमी होता वाचलेले आहेत. म्हणजे आज सत्तेचा माज किती आलेला आहे किंवा सत्तेमुळे किती उन्मत्त ही मंडळी झालेली आहेत, हे सगळं आज या ठिकाणी या 2 दिवसात दिसतंय. आणि शिवसैनिक म्हणून या ठिकाणी किती आम्ही सहन करायचं. थेट आपण जाऊयात. आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. रुचा, या राडा प्रकरणातले काय अपडेट्स आहेत आता? अनंत चतुर्दशीला सुरू झालेला हा वाद आज पहाटेपर्यंत सुरू होता आणि सध्या मिळालेल्या माहितीनुसार 5 जणांवर, ठाकरे गटातील 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांची नावं महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर आणि प्रथमेश बिडू या 5 जणांवर गुन्हा नोंदवला गेलेला आहे. संतोष तेलवणे हे जे शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी तक्रार नोंदवली. त्यांच्यावर हाणामारी झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी चॉपर, तलवार असं काही हत्यार घेऊन शिवसैनिक तिथं आल्याची त्यांनी माहिती दिली आणि त्या अनुषंगाने तक्रार नोंदवली गेली आहे. मात्र रात्री इथं जो राडा झाला त्यात सर्वात मोठा आरोप होता तो म्हणजे शिवसेनेचे आमदार, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा हा आरोप, गंभीर असा आरोप करण्यात आलेला आहे. त्याबद्दल सदा सरवणकरांनी इतकंच म्हटलं की हा एक कौटुंबिक वाद आहे. छोटे मोठे वाद होत असतात. पोलिसांकडून या गोळीबाराबद्दल काही माहिती मिळालेली नाहीये. मात्र शिवसैनिकांनी, ठाकरे गटाने असा आरोप केला आहे की या गोळीबारामध्ये शिवसेनेचे जे विभाग प्रमुख आहेत महेश सावंत ते आणि एक पोलीस अधिकारी हे थोडक्यात बचावलेत. असा भयानक असा हा गोळीबार होता. यात कुणालाही दुखापत झालेली नाहीये. मात्र याबद्दल पोलिसांनी काही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाहीये. सोबतच हा वाद खरं तर गणेशोत्सवाच्या सार्वजनिक मिरवणुकीपासून सुरू झालेला आहे. आज पहाटेपर्यंत हा वाद, हे सर्व प्रकरण सुरू होतं. पहाटे 4 वाजता सदा सरवणकर यांना या संदर्भात चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलवण्यात आलं. त्यानंतर 4:30 वाजता ते इथून बाहेर पडले. एकूणच ठाकरे गटाचा असा आरोप आहे की त्यांची बाजू पोलिसांनी ऐकून घेतली नाही. संतोष तेलवणे जे शिंदे गटाचे नेते आहेत त्यांची बाजू फक्त मांडली गेली आणि त्या अनुषंगाने ही तक्रार नोंदवली गेलेली आहे. रुचा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आपण अपडेट घेत राहूच नेमकं या प्रकरणामध्ये पुढे काय काय होतंय. यानंतर पुढची बातमी आहे. चोपडा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा कायम ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाला धक्का बसलाय. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या चोपडा मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या आहेत. पराभूत राष्ट्रवादीचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी आणि अर्जुन सिंग वसावे यांनी लता सोनवणेंचा जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती आणि त्यावर खंडपीठानं नंदुरबार इथल्या जात पडताळणी समितीकडे चौकशीचे आदेश दिले होते.
महाविकास आघाडीचं सरकार उलथवून टाकण्यासाठी शिंदे गटाला जळगाव जिल्ह्यातून शिवसेनेच्या 4 आमदारांची रसद मिळाली आणि त्यापैकी चोपड्याच्या आमदार लताबाई सोनावणे या एक आहेत. मात्र त्यांची आमदारकी आता धोक्यात आली आहे, कारण त्यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टानं सुद्धा अवैध ठरवलंय. सत्तांतरासंदर्भातली आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे ठाकरे सरकार पाडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली अशी कबुली खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. सत्तांतरामध्ये मी चाणक्य नाही, पण सत्तांतरामध्ये माझा वाटा होता असं फडणवीसांनी कबूल केलंय. अमित शहा आणि JP नड्डा यांनी या सत्तांतरामध्ये मदत केल्याचं देखील फडणवीसांनी कबूल केलंय. अच्छा, ये कई लोग ये भी कहते हैं कि ये जो पलट हुआ है उसके भी चाणक्य आप ही हैं. देखिए, मैं चाणक्य वगैरह तो नहीं हूँ, लेकिन मैं ऐसा मानता हूँ कि निश्चित ही ये जो सारा हुआ है इसमें एक मेरा अपना रोल रहा है और हमारे सेंट्रल के नेताओं का उसमें बहुत साथ मुझे मिला. विशेष रूप से हमारे जो गृह मंत्री है अमित भाई शाह, वो बहुत ताकत के साथ हमारे साथ इस सारे ट्रांजिशन में हमारे पीछे खड़े थे. और मोदी जी का आशीर्वाद तो हमको था ही, लेकिन मोदी जी नॉर्मली इस प्रकार की गतिविधियों में सहभागी नहीं होते हैं. उनका आशीर्वाद हमको पूरे तरीके से था और मैं ऐसा मानता हूँ कि उसी के कारण देखिए ये जो सारे लोग हमारे साथ आए ना, इनका ये फेथ है कि मोदी जी के नेतृत्व में ही देश आगे जा सकता है. देखिए, चाणक्य वगैरह तो छोड़ दीजिए, पर कौन एक व्यक्ति जिम्मेदार है इस परिवर्तन के लिए, ऐसा आप मुझे पूछेंगे तो मैं कहूँगा उद्धव ठाकरे. अच्छा, हाँ, तो क्रेडिट उनको ही देना. उनको ही क्रेडिट है, क्योंकि न वो हमसे इस प्रकार से गठबंधन तोड़ते, न वो इस प्रकार की कमजोर सरकार चलाते, न उनकी पार्टी में वो अनपॉपुलर होते, न उनकी पार्टी के MLAs उनके साथ गठबंधन तोड़ते. ये कुछ नहीं होता अगर वो हमारे से नहीं जाते. तो इसके लिए असली जिम्मेदार तो उद्धव ठाकरे जी है. उन्होंने जो परिस्थितियां तैयार की, जब उनकी पार्टी में उनके सारे MLAs को लगने लगा कि हमारा वजूद क्या है, और हम तो बाला साहब ठाकरे जी के नेतृत्व में हिंदुत्व के लिए लड़ते रहे, और उन्हीं बाला साहब ठाकरे जी को आज जनाब बाला साहब ठाकरे कहना पड़ता है और उर्दू में कैलेंडर छापना पड़ता है. तो ये तो कभी इस प्रकार का तुष्टीकरण, देखिए भाषा का सवाल नहीं होता, तुष्टीकरण का सवाल होता है. इस प्रकार का तुष्टीकरण तो कभी शिवसेना ने किया नहीं है. तो किस मुंह से हम वोट मांगने के लिए जाएंगे. और वो ये भी देख रहे थे कि लगातार उनके बलबूते पर, उनके भरोसे, उनके कांधों पर चलकर कांग्रेस NCP मजबूत हो रही थी. तो मुझे लगता है कि अब ऐसी परिस्थितियां जब होती है तो हम तो पॉलिटिकल पार्टी है, फायदा तो उसका लेंगे हम. निश्चित ही हमने लिया. तो लेकिन ये जो सारा तैयार हुआ, ये कोई एक दिन में तैयार नहीं हुआ. ये ओवर अ पीरियड ऑफ टाइम उनके साथ जो अन्याय हुआ, उस अन्याय के बाद वो हमारे साथ आए. पहली बात तो ये है कि एकनाथ जी मुख्यमंत्री बनेंगे, ये बात तो मुझे पहले से पता थी, ये तय थी, क्योंकि इसको तय करने वाले जो लोग थे उसमें से एक मैं था. ये प्रपोजल ही ओरिजिनली मेरा था और पार्टी से मैंने बातचीत की थी और पार्टी ने उसको मान्यता दी थी. तो इसलिए इसमें तो कोई दो राय नहीं थी कि मैं मुख्यमंत्री नहीं बनने वाला हूं. हाँ, उस समय मैं ये मानता था कि मैं बाहर रह के काम करूंगा. तो पार्टी ने मुझे ये कहा कि बाहर रह के सरकार नहीं चलती है. और पार्टी ने बहुत सटीक बात कही. उन्होंने कहा कि एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी हम नहीं तैयार करना चाहते. NAC जैसा नहीं होना चाहिए, वो नहीं होना चाहिए. तो इसलिए हमको ये लगता है कि सरकार को ताकत देने के लिए आपने सरकार में जाना चाहिए. तो मैंने कहा ठीक है, जो पार्टी कहेगी. कि ये एकनाथ जी से संपर्क जब हुआ और आपकी बातचीत चल रही थी, सरकार जिनकी थी उनको खबर तक नहीं लगी, ऐसा कैसे हुआ? ऐसा ही होता है भाई साहब. इसलिए तो जब मुझे कई बार अपने भाषणों में माननीय उद्धव जी कहते थे मेरी सरकार गिरा के दिखाओ, मेरी सरकार गिरा के दिखाओ, तो एक दिन मैंने कह दिया भाई साहब जिस दिन सरकार गिरेगी आपको पता ही नहीं चलेगा. और वैसे ही हुआ.
40-50 लोग चले गए, पता ही नहीं है उनको कि उनके नाक के तले 40-50 लोग चले गए। ऐसे ही होता है, ऐसा ही होता है। पर देवेंद्र जी, कहीं ऐसा तो नहीं कि तुमने युति तोड़ी तो मैं तुम्हारी पार्टी तोड़ दूंगा, ऐसा तो नहीं था आपने? देखिए, एक बात तो पक्की है कि जिस दिन हमारी पीठ में उन्होंने खंजर घोंपा, उस दिन से ये तो तय था कि इसका जवाब मिलेगा। अब किस प्रकार से मिलेगा ये तो तय नहीं था, वो तो परिस्थितियां बनती गई। और पार्टी तोड़ने का जहां तक सवाल है, मैं वापस कहता हूं, इस पार्टी को तोड़ने के लिए एक ही व्यक्ति जिम्मेदार है, वो है माननीय उद्धवजी ठाकरे, दूसरा कोई जिम्मेदार नहीं। तर शिवसेना कोणी फोडली हे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला माहिती आहे, अशी टीका महेश तपासे यांनी केली आहे. काय म्हणाले ऐकूयात. भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या संघटना फोडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. इकडनं बंडखोर आमदार गुजरातला नेण्यात गेले, त्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. तिकडनं गुवाहाटीला नेण्यात आलं, तिकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. तिकडनं गोव्यात आणलं, तिकडे देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्याच्यामुळे आज असं म्हणणं की शिवसेना फोडण्यामध्ये आमचा काही रोल नाही, हा पूर्णपणे चुकीचा आहे. शिवसेना फोडण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचाच हात आहे, हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. भाजपमध्ये तानाशाही असून काँग्रेस पक्षात लोकशाही असल्याचं काँग्रेसचे नेते नसीम खान म्हणालेत आणि भाजपनं काँग्रेस पक्ष फोडला नाही तर शिवसेनेचे आमदार फोडल्याचं खान म्हणालेत. भारतीय जनता पक्षाने काय केलेलं आहे, काय ते आपण बघितलेलं आहे. कशा प्रकारचं वातावरण, कशा प्रकारचं एक एक आमदारांना तोडण्याचं काम, हॉर्स ट्रेडिंग करण्याचं काम आणि धमक्या सेंट्रल एजन्सीची दाखवून कशा कशा प्रकारची ही सरकार महाविकास आघाडीचे बनवण्याचं काम केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. ह्या राज्याची जनताला कळलेलं आहे आणि देशाच्या जनताला सुद्धा कळलेलं आहे. तर टीका करणं हे टीकेपुरतं मर्यादित असून जनता पक्षाला योग्य उत्तर देईल, जनता भाजपला योग्य उत्तर देईल, अशी टीका सचिन अहिर यांनी केली आहे. टीका करणं हे टीकापुरता मर्यादित आहे, पण ह्याला मला वाटते की जनताच ह्याला उत्तर देईल. आदरणीय पक्षप्रमुखांच्या बद्दल जे लोकांचं प्रेम आहे, जे लोकांना वाटते की हे कुटुंब प्रमुख या नात्याने राज्याचा गाडा चांगल्या रीतीने पुढे नेत होते, ते थांबवण्याचं काम केलेलं आहे. आणि आज हे स्पष्ट झालेलं आहे. आम्हाला तर याच्यात काहीच नवीन नाही. जे आम्ही वारंवार सांगत होतो तेच राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी गौरवस्फोट नाही, पण मनातली जी वेदना किंवा मनातली जी गोष्ट आहे ती सांगण्याचं काम केलेलं आहे. तर काँग्रेससोबत आघाडी करताना कुठलीही तडजोड केली नसल्याची स्पष्ट भूमिका घेत आदित्य ठाकरेंनी थेट भाष्य केलं. CNN न्यूज 18च्या टाउन हॉल या कार्यक्रमामध्ये उपस्थित प्रश्नांवरती बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. आम्ही कुठल्याच विचारधारेशी तडजोड केली नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान कुणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कसं तोंड द्यायचं हे आम्ही बाळासाहेबांकडून शिकलोय, असंही त्यांनी म्हटलंय. तसंच महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचं कार्य केल्याचा पुनरुच्चार आदित्य ठाकरेंनी केला. तुमच्या आयडियोलॉजीला कॉम्प्रोमाइज करून काँग्रेस बरोबर जाणार का? एक तर तुम्ही कसं ठरवलं की आम्ही आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज केली आहे? काँग्रेस बरोबर युती केली ना? नाही, पण आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज कशी केली आपण कसं ठरवलं? जर आता समजा आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज म्हणजे बाळासाहेबांचं जर आपण विधान घेतलं की मी काँग्रेस बरोबर, विधान आणि आयडियोलॉजीमध्ये फरक असतो. पण बाळासाहेब ठाकरेंची मैत्री इंदिराजींबरोबर होती, त्यांनी पण पाठिंबा दिलेला, पण त्यांनी कधी युती नव्हती केली. नाही, आपण चुकतोय. थोडा इतिहास बघा आपण, आणि कॉम्प्रोमाइज काय केलं हे नक्की आपण सांगा. आपण कुठच्याही पक्षाचे असू शकता, त्याचं काही हरकत नाही. मी अप्रिशिएट करतो, मी उद्धवजींना बेस्ट सीएम मानतो नक्की, पण आपण मला कॉम्प्रोमाइज कसं केलं मला सांगा. कॉम्प्रोमाइज या दृष्टीने म्हणतोय की ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे स्वतः म्हणतात की मला जेव्हा काँग्रेस बरोबर जावं लागेल, आयडियोलॉजी म्हणजे बाळासाहेबांचं वचन हे आयडियोलॉजी नाहीये का? वचन नव्हतं, ते विधान होतं. आणि हिंदुराव बाळासाहेब ठाकरे जे काही त्यांनी भाषणं केलेली आहेत ही आम्हाला पण माहिती आहेत. आम्ही घरातल्या घरात त्यांच्यासोबत वाढल्यानंतर कोणी आमच्यावर हमला जर केला, कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न केला, कोणी शिवसेना मोडायचा प्रयत्न केला, तर त्याला उत्तर कसं द्यायचं हे आम्ही त्यांच्याकडून शिकलेलो. त्यांचंच रक्त आमच्यामध्ये आहे. नाही, पण मला एवढंच I think we can कुठची आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज केली? तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी एक वक्तव्य केलं आणि चर्चांना उधाण आलं.
सरकारच्या फार भरोशावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून सांगतो, असं वक्तव्य नितीन गडकरींनी केल्यामुळे नव्या चर्चा रंगू लागल्यात. नागपुरात अॅग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात गडकरींनी हे वक्तव्य केलं. शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रामध्ये विकास करायचा त्यांना असेल तर त्यासाठी स्वतः पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी सरकारच्या भरोशावरती न राहता स्वतः कृती करायला हवी, असं गडकरी म्हणाले. तसंच या कृषी क्षेत्रामध्ये ज्या शेतकऱ्यांनी प्रगती केली त्यांचा आदर्श घ्या, असा सल्ला देखील गडकरींनी शेतकऱ्यांना दिला. तर गडकरी आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी गडकरी ओळखले जातात. त्यानंतर आज पुन्हा त्यांच्या सरकार संदर्भातल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्यात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, सरकार गिरका फार भरोसा आपल्याकडे दोन गोष्टी होत्या. एक तर आपला विश्वास सरकारवर आहे, नाही तर परमेश्वरावर, गॉड अँड गव्हर्नमेंट. अमरावती शहरामध्ये लव्ह जिहादच्या आणखी एका प्रकरणानं वातावरण तापलंय. चिखलदरा तालुक्यातील कोटमी इथल्या एका आदिवासी तरुणीची लव्ह जिहादच्या प्रकरणातून हत्या केल्याचा आरोप खासदार बोंडे यांनी केलाय. शाहरुख नामक युवकानं या तरुणीला फूस लावून पळवून नेलं, त्यानंतर मित्राच्या साहाय्यानं या मुलीची हत्या केली असा आरोप मृत मुलीच्या वडिलांनी केलाय. हे प्रकरण पोलीस दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप खासदार अनिल बोंडेंनी केलाय. आणि या प्रकरणाची तक्रार आता त्यांनी गृहमंत्री फडणवीसांकडे देखील केली आहे. पोलीस स्टेशनला पत्रही दिलं तरी पण ठाणेदार कारवाई करत नाही. उलट 2 कॉन्स्टेबल त्यांच्या घरी जाऊन आले और ये प्रकरण रहने दो, लड़की तो हाथ से गई है असं समजावायला लागले. आज मी SP श्री अविनाश बारगळ यांच्याकडे माझ्याकडे आलेलं लेखी निवेदन, त्याच्या वडिलाचा आलेला व्हिडिओ, त्याचे फोटोग्राफ्स पाठवले आणि त्यांनी सांगितलं की मी माहिती घेतो. दुर्दैव हे आहे की या मेळघाटमध्ये आदिवासी बालिका, आदिवासी मुली या झाकीर आणि शाहरुखच्या लव जिहादला बळी पडतात आहे. पोलीस दुर्दैवाने अजूनही हातावर हात देऊन बसलेली आहे आणि त्यामुळं या मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला. पुढची बातमी सुद्धा अमरावतीतूनच आहे. राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी आंदोलन केलंय. काही दिवसांपूर्वी नवनीत राणांचा पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या प्रकरणी खासदार राणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी वर्षा भोयर यांनी केली आहे. दरम्यान यावेळी पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात हातात नवनीत राणा यांच्या विरोधात पोस्टर घेऊन आंदोलन केलं. तुम्ही माझा फोन रेकॉर्ड करत आहे, मी काय म्हणत आहे, तुमची हिम्मत कशी झाली. माझ्या पोलिसांना किंवा माझ्या बांधवांना जर कोणी बोलत असेल किंवा माझ्या भगिनींना कोणी बोलत असेल, मी खपून घेणार नाही, मी गप्प बसणार नाही. आज सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा जिकडे तिकडे तू का म्हणून का गलत्या केल्या त्यांनी, आणि ते का तुमची चोर आहे का त्यांना काहीही बोलायसाठी. तुम्ही पहिले तुम्हाला सुधारवा, यानंतर जर कोणा माझ्या बांधवावर जर आरोप केला मी सहन घेणार नाही. पुढची बातमी आहे. राष्ट्रीय हरित लवादानं महाराष्ट्र सरकारला 12,000 कोटींचा दंड ठोठावलाय. घन आणि द्रवरूप कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे न केल्यामुळे पर्यावरणाची हानी झाल्यामुळे हा दंड ठोठावला असल्याची माहिती मिळाली आहे. येत्या 2 महिन्याच्या आत हा दंड भरण्याचे राज्य सरकारला आदेश देण्यात आलेत. महाराष्ट्र सरकारनं गेल्या 8 वर्षांपासून घन कचरा व्यवस्थापनासाठी आणि द्रवरूपातील कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या प्रमाणात काम केलेलं नाही आणि या क्षेत्रात पर्यावरणासंबंधी आवश्यक तसं काम दिसून आलेलं नाही आणि यासंबंधी देण्यात आलेली वेळेची मर्यादा देखील संपून गेल्याचं हरित लवादानं म्हटलंय. सातत्यानं होणाऱ्या पर्यावरणाची हानी भविष्यकाळामध्ये थांबवता आली पाहिजे, तर यापूर्वी झालेली पर्यावरणाची हानी भरून काढता आली पाहिजे असं हरित लवादानं म्हटलंय. पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर तब्बल 2 टन कचरा मिरवणूक मार्ग आणि नदीपात्रातून गोळा करण्यात आलाय. रोट्रॅक्टचे 150 सदस्य आणि पुणे महानगरपालिकेचे घनकचरा विभागानं हा कचरा गोळा केलाय. यंदा पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक चांगलीच लांबली. काल दुपारपर्यंत ही मिरवणूक सुरू होती. 2 वर्षांनंतरच्या या निर्बंधमुक्त उत्सवाला लोकांनी सुद्धा रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती आणि यातूनच हा इतका मोठा कचरा जमा झालाय.
यंदा गणेशोत्सवाचा उत्साह विक्रमी दणदणाटात परावर्तित झाला। मुंबईमध्ये 120.2 तर पुण्यामध्ये 105 डेसिबल पर्यंत आवाजाची नोंद झाली। ठाण्यात सुद्धा आवाजाची पातळी ओलांडली गेली। कोरोना काळामध्ये आवाज कमी होता, यंदा मात्र निर्बंध शिथिल झाल्यामुळे ढोल ताशे आणि डीजेच्या आवाजात मिरवणुका पार पडल्या। मुंबईमध्ये ठिकठिकाणाहून निघालेल्या विसर्जन मिरवणुकांची शनिवारी 21 तासांनंतर सांगता झाली, तर पुण्याची मिरवणूक तब्बल 29 तास चालली। ढोल ताशे, नाशिक बाजा आणि बेंजोच्या तालावर थिरकत भक्तांनी गणरायाचा निरोप घेतला। संपूर्ण राज्यभरात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता आणि या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल 3,501 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारनं गुरुवारी केली होती आणि त्यानुसार मदतीचं वाटप तातडीनं सुरू करून बाधितांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागानं दिलेत। राज्यातील एकूण 23,81,920 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय, तर 25,93,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय आणि त्यानुसार जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टरी 13,600 रुपये आणि बागायतीसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक शेतीसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर अशा मदतीची घोषणा करण्यात आली। त्यात सुद्धा विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील 18 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला। या जिल्ह्यातील एकूण 325 गावांमधील 10,894.92 हेक्टर जमीन ही पुरामुळे खरडून किंवा वाहून गेली, तर 12,788 हेक्टर जमिनीचं पुरामुळे नुकसान झालं। नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारनं काही दिवसांपूर्वी घेतला। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कोणाला किती मदत मिळणार आहे। 3 हेक्टर पर्यंत मदत ही जिरायत पीक नुकसानमध्ये प्रति हेक्टर 13,600 रुपये इतकी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे, तर बागायती शेतीच्या पीक नुकसानात प्रति हेक्टर 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पीक नुकसानीमध्ये प्रति हेक्टर 36,000 रुपये इतकी मदत शेतकऱ्यांना देण्याचं सरकारनं ठरवलंय। खतांच्या विक्रीमध्ये अनियमितता आढळल्यामुळे 6 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करत 14 कंपन्यांचा 163 मेट्रिक टन इतका खत साठा गोठवण्यात आल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात घडली आहे। भंडारा कृषी विभागाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आणि लाखनी तालुक्यातील ईश्वरकर कृषी केंद्र, कृषी सेवा केंद्र, तुमसरे कृषी केंद्र, शेतकरी कृषी केंद्र, रामकृष्ण ट्रेडर्स आणि बजरंग कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले। त्याचसोबत पद्मांचल ॲग्रोमॉल यांनी खत विक्रीमध्ये अनियमितता केल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे तालुक्यातील कृषी केंद्रांवरील RCF, PPL यासोबतच इतर कंपन्यांचा 163 मेट्रिक टन खतसाठा गोठवण्यात आला असून विक्री बंदीचे आदेश देण्यात आले। आता बातमी एका अपघाताची। पुणे नगर महामार्गावरती भीषण अपघात झाला। एका भरधाव कंटेनरनं एका कारला तब्बल 2 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं। अपघाताचा सगळा थरार CCTV मध्ये कैद झालाय। अपघात इतका भयंकर होता की भरधाव कंटेनरनं फरफटत नेताना महामार्गावरती आगीच्या ठिणग्या सुद्धा दिसत होत्या। असाच आणखी एक अपघात नंदुरबारच्या नवापूरमध्ये सुद्धा घडलाय। चरणमाळ घाटामध्ये खासगी बस दरीमध्ये कोसळून भीषण अपघात झाला। यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय, 40 प्रवासी जखमी झालेत। या बसमध्ये बागलाण आणि परिसरातील जवळपास 50 पेक्षा जास्त मजूर कामगार जुनागडकडे मजुरीसाठी चालले होते। रात्री चरणमाळ घाटामध्ये बसवरचा चालकाचा ताबा सुटला आणि ही बस लगतच्या दरीमध्ये कोसळून हा भीषण अपघात घडलाय। यामध्ये चालकासह एका 18 महिन्यांच्या बालकाचा देखील मृत्यू झालाय, तर 18 प्रवासी गंभीर जखमी झालेत आणि त्यांना उपचारासाठी नवापूर, नंदुरबार आणि सुरत या ठिकाणी दाखल करण्यात आले। इतर किरकोळ जखमी प्रवाशांना उपचार करून सोडण्यात आले। मोबाईल गेमिंग ॲप घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं म्हणजेच ईडीनं कोलकात्यातील 6 ठिकाणी छापेमारी केली आणि आतापर्यंत या छापेमारीत तब्बल 17 कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे। अद्यापही पैशांची मोजणी सुरू आहे। शनिवारी ईडीच्या पथकानं कोलकाता इथल्या गार्डन रिच भागातील उद्योगपती नासिर अहमद खान आणि त्याचा सहकारी आमिर खानच्या घरावरती छापा टाकला आणि या छापेमारीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती एक मोठं घबाड लागलंय।
आतापर्यंत नेमकी किती संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र जप्त केलेले पैसे घेऊन जाण्यासाठी अनेक ट्रंक आणण्यात आलेले आहेत. ईडीकडून छापेमारी सुरू असताना बाहेर केंद्रीय सैन्य सुद्धा तैनात ठेवलं होतं.